देवाची मंदिरे प्रत्येक गावात आहेत, पण ग्रंथांचं भव्य दिव्य मंदिर असलेलं कान्होबा सार्वजनिक वाचनालय आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावात पाहावयास मिळते. नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या भूमिपुत्रांनी एकत्र येऊन विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. शाश्वत काम करण्याच्या विचारातून 1994 साली कान्होबा सार्वजनिक वाचनालय सुरू केले. आज ग्रंथालयाला अवर्ग दर्जा असून 24,000पेक्षा जास्त पुस्तके, 80 नियतकालिके व 16 वर्तमानपत्रे नियमित येतात. वाचनालयाची सभासद संख्या 500पेक्षा जास्त असून दिवसेंदिवस ही वाढतच आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहिशाल शिक्षण केंद्र विविध उपक्रमांसह गेली 25 वर्ष सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोफत सभासदत्व देऊन शाळेतच पुस्तके उपलब्ध करून देणारे हे एकमेव वाचनालय असेल. वाचक विद्यार्थ्यांतून 2 आदर्श वाचक देखील निवडले जातात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान प्रत्येक वर्षी वाचनालयामार्फत केला जातो. येथील अभ्यासिकेत अभ्यास करून अनेक विद्यार्थी अधिकारी देखील झाले आहेत. श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. या वाचनालयाच्या माध्यमातूनच मला हे यश प्राप्त झाले. या आदर्शवत वाचनालयाला भेट देणाऱ्या मान्यवरांची यादी खूप मोठी आहे. स्थापनेपासून ते आजपर्यंत अतिशय निष्ठेने व निरपेक्षपणे या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या एल. थोरात सर या व्यक्तिमत्वाची नोंद वाचनालयाचा इतिहास अभ्यासताना आपल्याला घ्यावीच लागेल. ग्रंथालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि मी स्वतः ग्रंथालय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे या संस्थेचं नेतृत्व सर्वांनी एकमताने माझ्याकडे दिलं. ग्रंथालयाच्या माध्यमातून इतरही अनेक उपक्रम ज्या सध्या चालू आहेत त्यामध्ये भर पडणार आहे. सरांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार तर पुणे नगर वाचन मंदिराचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर वाचनालयाला उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तर उत्कृष्ट गुणवंत संस्था पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ग्रंथालयाच्या इमारतीसाठी गावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री बापूशेठ गोपाळ थोरात, श्री ज्ञानेश्वर भाऊ थोरात, श्री शहाजी रामचंद्र थोरात यांनी मोफत भूदान केले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने लवकरच या वास्तूचे नूतनीकरण होणार आहे. गावासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संस्था एक आदर्श आहे. आम्हा आंबेगावकरांचा चांडोलीकरांना मानाचा मुजरा. धन्यवाद.